किती वेळा सांगितलं आहे तुला, मला जेवणात कमी मीठ आवडत नाही. आणि हे जेवण हे काय केलं आहे? जेवणात मसाले नाहीत की तेल मीठ नाही. मोहन हॉलमध्ये बसूनच आपली बायको सुप्रियाला रागातच बोलत होता. तू कोणतंही काम नीट का करू शकत नाहीस? लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, पण अजूनही तुला काही लक्षातच येत नाही. मोहन इतक्या जोराने ओरडला की स्वयंपाकघरात काम करत असलेल्या सुप्रियाच्या हातून भांडी खाली पडली आणि त्याच आवाजाने त्यांची 2 वर्षांची मुलगीही झोपेतून दचकतच जागी झाली व रडू लागली. मुलीच्या रडण्याच्या आवाजाने मोहन अधिकच भडकला. बावळट, एक कामही धड करता येत नाही म्हणे. मी इतकं शिक्षण झालं आहे, नोकरी करते, पण साध्या सोप्या गोष्टीही कळत नाहीत हिला. शेवटी ग्रामीण भागात राहिलेली कशी काय सुधारणा होणार? अजूनही बरंच काही मोहन सुप्रियाला रागातच बोलत होता, चिडचिड करत होता. सुप्रियाने पटकन मुलीला जवळ घेतले, शांत करू लागली. काही वेळाने मुलगी शांत झाली तेव्हा सुप्रिया मोहनला समजावू लागली की अहो, किती रागराग करता, छोट्या छोट्या गोष्टींसाठी चिडचिड करता. जरा शांतपणे कधीतरी बोला. आणि काय तुमची ती भाषा, बोलणं वागणं हे थोडं तरी बरोबर आहे का? लग्न झाल्यापासून पाहते तुमचं वागणं बोलणं काही बदलतच नाही. उलट पहिल्यांपेक्षा अधिक रागीट स्वभाव होत आहे तुमचा. असं प्रत्येकासोबत वागत राहाल तर कसं होईल? माणसं नाती जोडायला निर्माण व्हायला खूप वेळ लागतो, पण तोडायला एक क्षणही पुरेसा असतो. म्हणून बोलताना जपून बोलत जा. त्या दिवशीसुद्धा तुमचा जुना मित्र तुमची मनधरणी करण्यासाठी दुसऱ्या मित्राला सोबत घेऊन आले होते. कारण त्यांना तुमच्याशी मैत्री कायम ठेवायची होती, त्यांना नातं जोडायचं होतं. म्हणूनच तर 4 वेळा फोन करून तुम्ही त्यांना काहीही बोललेले असताना देखील तुमची समजूत काढण्यासाठी ते घरी आले होते. पण तुम्ही तेव्हाही कसे वागलात त्यांच्यासोबत? तुम्हाला माणसांची किंमतच नाही. तुमच्या मित्राला काहीही बोलून घरातून जाण्यास सांगितलं. हे बरोबर आहे का? कोणतंही नातं असो किंवा मैत्री असो, ते टिकवताना कितीतरी गोष्टींचा विचार करावा लागतो. समजूतदारपणा दाखवावा लागतो. सुप्रिया त्याला समजावत होती. सोबतच सुप्रिया आता ऑफिसला जाण्यासाठी देखील स्वतःचे आवरत होती. त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती, पण भांडणांशिवाय एकही दिवस जात नव्हता. थोडाही समजूतदारपणा मोहनमध्ये नव्हता. छोट्या छोट्या गोष्टीवरून देखील सतत चिडचिड, रागराग करण्याचा जणू काही त्याचा स्वभावच होता. खरं तर प्रत्येक वेळी मोहनच भांडण काढायचा. प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी खोट काढायचा. खरं म्हणजे सुप्रिया खूप स्वच्छताप्रिय होती. ती नोकरी करत असून देखील घरातील प्रत्येक काम जबाबदारीने पूर्ण करायची. नोकरी करत असूनही घर एकदम साफ, स्वच्छ, नीटनेटके असायचे. चांगला स्वयंपाक देखील करत होती. पण आडमोठ्या आणि रागिष्ट मोहनला काही पटतच नसे. आजही त्याला सुप्रियाचे बोलणे, त्याला समजावणे आवडले नाही. तो रागातच म्हणाला, माझ्याशी वाद घालत जाऊ नकोस आणि तुझे दरवेळेसचे लेक्चर तर अजिबातच मला देऊ नकोस. मला काही सांगायला, समजावायला मी काही लहान नाही. मला माझे सर्व काही समजते. मला कोणाचीच गरज नाही. तू स्वतःला फार शहाणी समजतेस का? तुला काय वाटतं, एकटी तुलाच काय ती माणुसकी समज आहे? मोहन, प्लीज मला समजून घ्या. मी तुम्हाला लेक्चर देत नाही किंवा तुम्हाला चुकीचं काही सांगत नाही. तर तुम्ही सतत ओरडता, प्रत्येक गोष्टीसाठी चिडचिड करता आणि प्रत्येकासोबतच नेहमी वरच्या आवाजात बोलता. तर अशाने कोणीच तुमच्यासोबत संबंध ठेवणार नाहीत. सर्वांना तुमच्या वागण्याचे वाईट वाटते. सुप्रिया तळमळीने त्याला म्हणाली. मोठी आली सांगणारी. कोणाला माझ्यासोबत संबंध नाते ठेवायचे नसेल तर नको ठेवू देत. आणि तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर तूही चालती हो इथून. मला कोणाचीच गरज नाही. असं बोलत मोहन धाडकन दार आपटून निघून गेला. त्याच्या वागण्याने, बोलण्याने सुप्रिया हतबल झाली. मनातून दुखावली गेली. हे काय बोलून गेला मोहन? गेल्या 4 वर्ष ती त्याला सांभाळून घेत होती. सासू सासरे, दीर नणंद सगळ्यांशी तिचे प्रेमाचे संबंध होते. प्रत्येकासोबत तिचे नाते चांगले होते. पण मोहन मात्र कायम नाखुश असायचा. त्याला कोणाचेच काहीच पटायचे नाही. प्रत्येक बाबतीत त्याला समस्या दिसायची. कोणाचेच वागणे बोलणे महत्त्वाचे वाटायचे नाही. पण तरीही नवरा आहे म्हणून प्रत्येक वेळी सुप्रिया कमीपणा घेत ऐकून घ्यायची.
कधीतरी तो सुधारेल असं तिला वाटायचं. त्यासाठी ती नेहमी आपल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगायची. इतके वर्ष हेच तर ती करत होती. पण शेवटी सहन करण्याची एक सीमा असतेच ना. सुप्रियाने शांतपणे विचार केला आणि मग तिला निर्णय घ्यायला वेळ लागला नाही. तिला जे करायचं नव्हतं ते तिला करावं लागलं. अशा पद्धतीचा निर्णय तिला कधीच घ्यायचा नव्हता. पण आज कोणताच पर्याय तिच्याकडे नव्हता. त्या दिवशी ऑफिसमधून निघाल्यावर मोहन घरी परतला. तेव्हा घरात अंधार होता. घराला कुलूप होतं. अंधारात त्याला हे लक्षात आलं नाही. तो दरवाजा वाजवत होता. पण बराच वेळ बेल वाजून देखील कोणीही दरवाजा न उघडल्याने त्याने डुप्लिकेट किल्लीने दरवाजा उघडला. हॉलचा लाईट लावला. तेव्हा लक्षात आलं घरात शांतता आहे. मुलगी व सुप्रियाची चाहूल लागत नाहीये. त्याने इकडे तिकडे पाहिलं पण घरात कोणीच नव्हतं. मोहनच्या लक्षात आलं की सुप्रिया घर सोडून गेली की काय. क्षणभर तो दचकला. जाऊ देत, येईल परत स्वतःहूनच 2-4 दिवसात. पण मी काही तिला बोलवायला जाणार नाही असं स्वतःशीच बोलत त्याने लाईट बंद केली आणि तो पलंगावर झोपी गेला. सुरुवातीचे काही दिवस मजेत गेले. त्याला वाटत होतं की आपण आता मोकळा श्वास घेत आहोत. असेच आठवडे महिने निघून गेले. पण सुप्रिया काही परत आलीच नाही आणि तोही बोलवायला काही गेलाच नाही. एके दिवशी त्याने आपल्या मित्राला फोन केला. वारंवार फोन केला पण तरीही त्याने त्याचा फोन कट केला. त्याने ऑफिसमधल्या एका मित्राकडे त्याच्याबद्दल चौकशी केली तर तो गंभीरपणे मित्र म्हणाला, आता तुला त्याची आठवण का येत आहे? तो पुन्हा पुन्हा तुझ्या घराकडे येत होता, तुझ्याशी बोलत होता, तुला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तू त्याचा अपमान केला होतास ना. आता तर सगळ्यांनाच समजलं आहे की तुझी बायको पण तुला सोडून गेली आहे. आता सगळेच तुला टाळायला लागलेत. मित्राचं बोलणं ऐकून मोहनला क्षणभर वाईट वाटलं. खरं तर सुप्रिया निघून गेल्यावर त्याला सुरुवातीला खूपच मोकळं आणि छान वाटलं होतं. कारण मनात येईल तेव्हा उठायचं, हवं ते खायचं आणि मग संध्याकाळी उशिराच रात्री हॉटेलमधून जेवून घरी यायचं. असं त्याचं रोजचं ठरलेलं असायचं आणि यामध्ये त्याला आनंदही मिळत होता. कोणती जबाबदारी नाही किंवा कोणतं कर्तव्य नाही. आता बाहेर जेवायला जायचं रोजचंच झालं होतं. पण या सगळ्यामध्ये पैसा खूप खर्च होत होता. त्याच्या हे थोडं उशिराच लक्षात आलं. शिवाय सतत बाहेरचं खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होत होता तो वेगळाच. आणि आता घरात एकटेपणा खायला उठायचा तो वेगळाच. सुप्रिया व मुलगी असताना ज्या खोल्यांना घरपण वाटायचं ते आता वाटत नव्हतं. घरात त्याच्याशी बोलणारे देखील कोणीही नव्हतं. रात्री घरी आल्यावर घर अंधारात शांततात असायचं. मोहन आता घरातच स्वतःसाठी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करू लागला. पण जेवण बनवण्याची सवय नसल्याने त्याला काहीच जमत नव्हतं. सुप्रिया असताना एक मावशी कपडे भांडी करण्यासाठी यायची. मग त्या कधीतरी मोहनला जेवण बनवून द्यायच्या. पण रोज त्यांनाही शक्य नव्हतं कारण दुसरीकडे कामावर वेळेवर जायला लागायचं. मोहन कसं तरी दिवस काढत होता. त्याला सर्व एकट्यालाच करावं लागायचं. एकट्यानेच बसून टीव्ही बघायचा. हे सगळं आता त्याला जमेना. एकटेपणा नकोसा वाटायला लागला. सुप्रिया असताना तो तिच्यावर राग काढायचा, तिला बोलायचा. पण आता कोणावर काढणार राग? मुलीसोबत वेळ घालवायचा. मुलीचा आवाज कानावर पडायचा. पण आता मात्र त्या दोघीही घरात नसल्याने एकटेपणा जाणवत होता. सुप्रियाने घर सोडल्याने घरकाम करणाऱ्या मावशीने देखील एक दिवस मोहनला येऊन सांगितलं की घरात बाई माणूस नाही, माझा नवरा मला इथे काम करायला नाही म्हणतोय. मग तेव्हा नाईलाजाने कुठून तरी एक मुलगा काम करायला आणला. दिवसभर तो घरात असे. पण तो भलताच उधळा होता. घरातील सामानांची प्रचंड नासधूस व्हायची. शेजाऱ्यांनी देखील त्याचं वागणं बोलणं आवडत नव्हतं. ते मोहनला सांगत होते की दिवसभर तुमच्याकडे कितीतरी लोक येत असतात, खाणं पिणं टीव्ही बघणं सुरू असतं. पण स्वतःच्या नादात गुंग असणाऱ्या मोहनने तिकडे दुर्लक्ष केलं. एक दिवस त्याला ऑफिसमध्ये बरे वाटेना असं झालं म्हणून तो दुपारीच घरी आला. लॅच उघडून आत येतो तर त्याचा नोकर त्याच्या रूममध्ये मित्रांना घेऊन पार्टी करत होता. ते मोहननं पाहिलं. आधीच तापट आणि उद्धट असलेला मोहनने संतापूनच नोकराला घराबाहेर काढलं. आतापर्यंत घडलेल्या घटनेने मोहन पुरता हतबल झाला होता. आता त्याला हा एकटेपणा सहन होईना. त्यामुळे त्याने आईला गावाहून बोलावून घेतलं. पण ती यायला तयार झाली नव्हती. आई मोहनला बोलते, अरे आधीच माझी व तुझ्या बाबांची देखील तब्येत बरी नसते. त्यातून आता घरात सुनबाई नाही. घरातील सर्व कामं कोण करणार?
आणि आमची काळजी कोण घेणार? हे कारण सांगून आईने येणं टाळलं. सुप्रिया असताना त्याच्या बहिणी अधूनमधून येऊन जायच्या, पण आता त्यांनीही येणं बंद केलं होतं. कारण जेव्हा आता मोहन बोलवायचा तर त्या बोलायच्या, "अरे दादा, आमच्याच संसाराचे ताप इतके आहेत, त्यात पुन्हा तुझ्या घरी येऊनही स्वयंपाक आणि घरकाम करणं नाही जमत बाबा आम्हाला. आम्हाला काही हे जमणार नाही. त्यापेक्षा तू तुझेच सवय करून घे." मोहनला बहिणींचे बोलणे आवडले नाही. तो संतापून त्यांनाही काहीही बोलून गेला. सुप्रियाची किंमत आता कुठे त्याला कळत होती. तिने घर सांभाळलं होतं, माणसे जोडली होती. त्याचा चिडकेपणा, रागराग सहन केला होता. एकदा त्याने खूप आग्रह करून त्याच्याच घराजवळच राहणाऱ्या मावशीला बोलावून घेतलं. तेव्हा त्या घरी देखील आल्या. पण त्या बोलून गेल्या की, "खरं सांगू का, आता तुझ्या घरी यावंसं वाटत नाही. तुला माझं बोलणं आवडणार नाही. पण तुझा असा उदास चेहरा बघायला कोण येणार?" सुप्रिया होती तर किती छान पाहुणचार करायची. सर्वांशी प्रेमाने, माणुसकीने बोलायची. "खरं सांगू का मोहन, अरे बायकोमुळेच तर घर असतं. इथे कोणी कोणाला साथ देत नाही. पण पत्नी शेवटपर्यंत साथ देते ती बायकोच असते. तू तिला घराबाहेर काढलंस, घरच्या लक्ष्मीचा अपमान केलास. काय बोलणार मोहन तुला?" मावशी गेल्यानंतर मोहन विचार करू लागला. खरं तेच बोलली होती मावशी. 8 महिन्यात मोहनला इतका अनुभव आला होता की त्याचा सगळा रुबाब, ताठपणा, घमेंडी पूर्ण संपुष्टात आली होती. हॉटेलचे जेवण जेवून तो अगदी कंटाळलेला होता. त्याने विचार केला की आज एखाद्या मित्राकडे जेवायला जावं. त्याने मित्राला फोन केला तर तो म्हणाला, "मित्र की अरे आज माझ्या आईची तब्येत बरी नाही, तर आपण नंतर कधीतरी पाहू, पण आज नको." तेव्हा मोहन नाईलाजाने एका हॉटेलमध्ये जेवायला गेला आणि बघतो तर काय, समोरच्याच टेबलवर तोच मित्र आपल्या कुटुंबासह जेवायला आला होता. म्हणजे मोहनने घरी येऊ नये म्हणून त्याने आईच्या आजाराची चक्क थाप मारली होती. त्या क्षणी मित्राने त्याला बघितलं. दुसऱ्या दिवशी तो मित्र म्हणाला, "अरे माझी बायको म्हणाली की एकट्या राहणाऱ्या पुरुषाला घरी बोलवायचं नाही." सुप्रिया असतानाची गोष्ट वेगळी होती. आता उठसूट रागावणारा पूर्वीचा मोहन आता राहिलेला नव्हता. सतत बाहेरचं खाणं, पिणं यामुळे हल्ली मोहनची तब्येत बरीच खालावलेली होती. अधूनमधून ताप यायचा. हल्ली अन्न पचत देखील नव्हतं. कधी पोट दुखायचं, तर कधी डोकं, तर कधी अशक्तपणा जाणवायचा. तेव्हाच डॉक्टरांनी सावध केलं, "तुम्ही पथ्य करा. लिव्हर बिघडतीये, आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, टायफॉइड होण्याची शक्यता आहे." त्या क्षणी मोहनला वाटलं, खरंच त्याचा आयुष्य आता मळकट आणि रोकट झालं आहे. आयुष्यात आता चांगलं काही राहिलेलंच नाही. मोहनची तब्येत ठीक नसल्याने बरेच दिवस तो घरीच होता. कामावर त्याने सुट्टी घेतली होती. एके दिवशी त्याचा मित्र आणि त्याची बायको मोहनला भेटायला घरी आली तर घराचा पार उकिरडा झाला होता. मित्राच्या बायकोने नाकाला रुमाल लावला होता. "कसं काय राहता दादा तुम्ही इथे?" तिने पटकन बोलून दाखवलं. तिच्या नवऱ्याने तिला गप्प बसण्याचा इशारा केला. मोहन नजर चुकवतच बोलला, "चहा करतो तुमच्यासाठी." पण दोघांनी देखील नकार दिला. तेव्हा मोहन अगदी निराश झाला. कोणाला दोष देणार? दोष त्याचाच होता. सुप्रियाचा मान त्याने कधीच राखला नाही. सतत तिचा अपमान करत राहिला. तरीही इतकी वर्ष सहन करत होती ती त्याला. समजून घेत होती. पण मोहनने तिला कधीच समजून घेतलं नाही. उलट तिच्या समजूतदारपणाला तिची कमजोरी समजण्याची चूक केली आणि त्याने त्याचं वागणं काहीच बदललं नाही. मग त्यानंतर तिने स्वाभिमान दाखवला. सहनशक्ती तिचीही संपली. मग एक दिवस ती त्याला सोडून गेली आणि त्यानंतर सगळीच माणसं त्याला टाळायला लागली. खरं तर चांगली गृहिणी होती ती, पण त्याला काहीच पसंत पडत नव्हतं. मोहनला कोणाचेच काहीच कधीच पटत नव्हतं. तो सतत तिच्यातील दोष काढायचा. त्याने तिला वाईट वागणूक दिली होती. आज त्याला तिचे महत्त्व समजले होते. तहानेने त्याचा घसा कोरडा पडला होता. पाणी घ्यायला फ्रीज उघडला. एकही बाटली फ्रीजमध्ये नव्हती. ओट्यावरील माठ रिकामा होता, पण पाणी त्याने भरलेलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडताना सहज लक्ष त्याचं आरशाकडे गेलं. किती भयानक दिसत होता तो. वाढलेली दाढी, खोल गेलेले डोळे, बसलेले गाल, काळपट, उदास चेहरा. स्वतःचेच ते रूप बघून त्याला घाम फुटला. त्याने सगळ्या दार-खिडक्या उघडल्या. प्रकाशही त्याला सहन होईना. मनातील नकारात्मकता अजूनच वाढत गेली. वाईट विचार मनात येऊ लागले. तो थकून पलंगावर कोसळला. तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि समोर पाहतो तर काय, सुप्रिया समोर उभी होती.
खरं तर मोहनच्या वागण्याला कंटाळून सुप्रिया तिच्या सासरच्या गावीच निघून गेली होती. सासू सासऱ्यांच्या लोकांच्या मदतीने तिने मोहनला धडा शिकवण्याचं ठरवलं होतं. मोहनचे मित्रही सुप्रियाला सर्व बातमी पुरवत होते, कारण सर्वांनाच मोहन सुधारावा असं मनापासून वाटत होतं. आता मोहनचे डोळे उघडले होते. समोर सुप्रिया व मुलीला पाहून त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याने तिला गच्च मिठी मारली आणि पुन्हा कधीही तिला न दुखवण्याची शपथ त्याने घेतली. मुलीला जवळ घेतलं. आपण किती मोठी चूक केली होती हे त्याला कळालं, पण यापुढे आपल्याकडून असं कधीच काही होणार नाही असं आश्वासन त्याने तिला दिलं होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.